ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात। मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं संतापजनक विधान। नवनाथ वाघमारेंच्या विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता। नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार। वाघमारेंच्या संतापजनक विधानावरून नांदेडमध्ये मराठा महिला आक्रमक। वाघमारेंविरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या महिलांकडून मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमधील हायकोर्ट लिपिक परीक्षार्थींचं आंदोलन 12 तासांनी स्थगित। आठवड्याभरात हायकोर्टानं फेरपरीक्षा घ्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारणार। अभिजित दिपकेंसह परीक्षार्थींचा इशारा। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि त्यानंतर आता सर्व्हर ठप्प, संगणक बंद पडलेल्या अवस्थेत, त्यामुळे सगळे विद्यार्थी आक्रमक। कल्याण, छत्रपती संभाजीनगर आणि भंडाऱ्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा संताप। लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू आहे। उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार कोर्टाचं आश्वासन आहे। आश्वासन नको, परीक्षा पुन्हा घ्या। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेतील गोंधळावरून कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या। संपूर्ण परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आमदार सुभाष गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा। नांदेडमध्येही मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान सोयी सुविधांचा अभाव, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान। तांत्रिक अडचणींमुळे 99% विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेत नापास झाल्याचा विद्यार्थ्यांची माहिती आरोप आहे। त्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जाते। भंडाऱ्यामध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेच्या गोंधळानंतर परीक्षा केंद्रावर पोलीस तैनात। पहिल्या बॅचचे विद्यार्थी बाहेर न येताच दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घेत असल्यानं गोंधळ। पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या। वाशीमध्ये देखील मुंबई हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेमध्ये तांत्रिक अडचणी, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप। परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणं, कीबोर्ड नादुरुस्त असणं आणि स्क्रीनचा आकार लहान असल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप। त्यामुळेच अनेक विद्यार्थी नापास झाल्याची ही माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेच्या वेळेस गोंधळ। अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद। महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे परीक्षेत गोंधळ झाला तिथे परीक्षा पुन्हा घ्या, अमित ठाकरे यांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या टायपिंग स्किल परीक्षेत गोंधळ। अभिजित दिपकेंनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट। दिपकेंनी आंदोलक विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली। मुंबई हायकोर्ट भरती परीक्षेचा बोजवारा। कल्याण एपीएमसीतील हायकोर्ट भरती परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी या विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। कल्याणमधील विद्यार्थ्यांचा अभिजित दिपके यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद। वाशीमध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप। पहिल्या सत्रात 60 तर दुसऱ्या सत्रात 60 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते। कीबोर्ड नादुरुस्त आणि स्क्रीनचा आकार लहान असल्यानं अडचणी येत होत्या। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वास्तूचं उद्घाटन केलं जाणार आहे। गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर आहे। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक जिंकलो असतो, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येणार होते। आमच्याकडून काही बाबतीमध्ये थोडासा विलंब झाला। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। दोघांचीही शरद पवार आणि काँग्रेससोबत चर्चा झाली होती। शशिकांत शिंदेंचं मोठं वक्तव्य। मंत्री बावनकुळे शिरसाटांनी मराठा समाजावरती अन्याय केला। 52 लाख कुणबी प्रमाणपत्र मुद्दामपणे दिली नाहीयेत। मनोज जरांगेंचा आरोप। दुसऱ्या नेत्यांना खुश करण्यासाठी आमच्याकडे येऊ नका, जरांगेंचा इशारा। आंदोलन मुंबईत करायचं की अंतरवालीमध्ये हे ठरलं नाहीये। मुंबई वर्षा बंगला आपल्या सगळ्यांचाच आहे। मुंबईतील आंदोलनासंदर्भात जरांगेंची प्रतिक्रिया। मी वर्षा बंगल्याच्या स्लॅबवरती बसूनही उपोषण करू शकतो, जरांगेंचा इशारा। हिंजवडीतही चाकण एमआयडीसी सारख्या समस्या आहेत। सरकारने उद्योग धंदे आयटी पार्कच्या स्थलांतराआधी पावलं उचलावी, आदित्य ठाकरेंची मागणी। नाशिक महापालिकेमध्ये गुंडांच्या टोळ्या बसवल्या आहेत। नाशिकमधील खड्ड्यांची पाहणी करताना राऊतांची टीका। सत्ताधाऱ्यांनी नाशिकचं स्मशान केलंय। नगरसेवकांना घरात घुसून जाब विचारला पाहिजे, संजय राऊतांचं विधान। आमच्यावर प्रशासनाकडून दादागिरी सुरू आहे, मी जीवन संपवेन। चाकणमध्ये उद्योग मंत्री उदय सामंतांसमोर शेतकऱ्याचा संताप। रस्त्यात घर गेलं, बाजारभावाप्रमाणे पैसे मात्र मिळाले नाहीयेत। शेतकऱ्याने संताप व्यक्त करत मांडली आपली व्यथा।
दावोसमध्ये करारबद्ध त्या कंपनीत सत्यजित तांबे संचालक आहेत. दावोसच्या गुंतवणुकीवरून रोहित पवारांचा मोठा आरोप आहे. तर त्याच कंपनीसोबत 3,500 कोटींचा करार झाल्याची रोहित पवारांची माहिती आहे. दावोसमध्ये MOU बाबत शंका निर्माण केली जाते. दावोसबाबत भगवी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतलाय, सामंतांची माहिती आहे. तर पांढऱ्या पेपरवरती श्वेतपत्रिका काढा, आम्ही आमची श्वेतपत्रिका दाखवतो, रोहित पवारांचं आव्हान आहे.